नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी विनोद जाधव. मी डायबेटॉलॉजिस्ट, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन एक्सपर्ट आणि लाईफस्टाईल मेडिसिन फिजिशियन आहे. आणि मागच्या 4 वर्षापासून मी रनिंग करते आहे. 40-42 किलोमीटरच्या पुढचे रन्स म्हणजे ज्याला अल्ट्रा रन म्हणतो, ते अल्ट्रा रनिंगसुद्धा मी करते. आणि या सगळ्या जर्नीमध्ये मला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आपली मसल स्ट्रेंथ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. सो कुठलाही पार्ट जर आपला दुखतो आहे किंवा कुठेही जर आपल्याला जॉईंटला पेन होत आहे किंवा बॅकला पेन होत आहे, दॅट डझंट मीन आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते फक्त आपल्याला एकच गोष्ट सांगते की तो पार्ट, तो मसल वीक आहे, म्हणून आपल्याला तिथे त्रास होतो आहे. सो इट इज इंडिकेशन आहे बॉडीचं की या भागाकडे लक्ष द्या. सो कंबर दुखते याचा अर्थ कमरेचा जो मसल आहेत हे वीक आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे. सो आपण ते मसल स्ट्रॉंग केले तर आपल्याला नॅचरली हे सगळे त्रास हळूहळू कमी होतात. आज आपण कोअर वर्कआउट घेऊया. त्यापूर्वी कोअर मसल म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय हे आपण समजून घेऊ. पीठ, पाय, खालचे पाय, तळपाय, दिस इज आर लोअर बॉडी. त्यानंतर आपले शोल्डर्स, हँड ही आपली अप्पर बॉडी झाली. आणि हा जो मधला पोर्शन आहे, ट्रंक किंवा धड ज्याला आपण म्हणतो, दॅट इज कोअर पार्ट. आता हा कोअर, आपण जर आपला हाडाचा सापळा बघितला तर त्याच्यामध्ये इथे आपलं स्कल आहे, ज्याच्यामध्ये आपला मेंदू असतो. त्यानंतर मानेचा सापळा आहे, मणके, त्यानंतर शोल्डर्स, नंतर चेस्टचा सापळा आहे. सो आपला जो स्पाईन आहे हा इथे सपोर्टेड आहे, मानेला फक्त एका बाजूने आहे, समोरून फक्त मसलचा सपोर्ट आहे. त्यानंतर थोरॅक्समध्ये, चेस्टमध्ये आपल्याला समोरून मागून दोन्हीकडनं सपोर्ट आहे. समोर आपला सापळा असतो, त्यामध्ये आपले ऑर्गन्स प्रोटेक्टेड आहे. परंतु त्याच्या खाली जर आपण गेलो तर हे जे कमरेचे जे मणके आहेत ते एकाच बाजूने स्ट्रॉंग किंवा एकाच बाजूने आहेत, समोरून त्याला हाडाचा सपोर्ट नाही. सो हा जो पार्ट आहे हा पूर्णपणे मसलने सपोर्ट केलेला असतो. त्याच्यामुळे हे मसल जे आहे हे स्ट्रॉंग असणं फार महत्त्वाचं आहे. मग कोअर मसल वीक असल्याने आपल्याला कुठले कुठले त्रास होऊ शकतात. पहिलं तर पोट सुटणे. डिलिव्हरीनंतर महिलांचं पोट सुटतं, कारण ह्या मसल्स ज्या आहेत त्या हळूहळू वीक होत जातात. तर आपले ऑर्गन्स जे आहे किंवा फॅट जे आहे, जे आपण टाईटली पकडून ठेवलं पाहिजे, ते आपल्याला पकडता येत नाही. किंवा युरिनला कंट्रोल न होणे किंवा खोकल्यावर किंवा उडी मारल्यानंतर, रन केल्यानंतर युरिन लीक होणे. आणि त्यानंतर कमरेचे प्रॉब्लेम, कारण एंटायर या पूर्णचं जर मसल वीक असेल तर पूर्ण तुमच्या या भागाचा ताण जो आहे तो आपल्या स्पाईनवर येतो. त्यामुळे मग आपले कमरेच्या मणक्यामध्ये गॅप पडण्याचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, जिथे जिथे सपोर्ट आहे तिथले तिथले मणके जास्त सरकत नाहीत. पण हा बॅकचा पोर्शन जो पूर्ण अनसपोर्टेड आहे तिथले मणके सरकतात. नेकचा पोर्शन जे अनसपोर्टेड आहे, म्हणजे त्याला फक्त एका साईडने हाडं आहेत आणि दुसऱ्या साईडने मसल आहेत, तर त्या पोर्शनला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये स्लिप डिस्क किंवा हे जे स्पॉन्डिलायटिसचे त्रास आहे ते होतात, कारण त्याला एका बाजूने पूर्णपणे मसलचा सपोर्ट आहे आणि हे मसलच आपले वीक होत चालले आहे. सो आपण आज ह्या कोअर मसल्सवर वर्क करणार आहोत. कोअर मसल स्ट्रॉंग केल्याने आपले लोअर बॅकचे प्रॉब्लेम जातील, कारण त्यातला सपोर्ट वाढेल. गुडघ्याचे प्रॉब्लेमसुद्धा कोअर मसल वीक असल्यामुळे असू शकतात. अँकलचे प्रॉब्लेमसुद्धा कोअर मसल वीक असल्यामुळे असू शकतात. बॅकचे प्रॉब्लेम जे आपल्याला पाठदुखी किंवा हे असतात, हे सुद्धा प्रॉब्लेम आपलं कोअर जर स्ट्रॉंग झालं तर हे सगळे प्रॉब्लेम आपले जे मेन स्पायनल प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्यापैकी कोअर मसल टाईट केल्याने, स्ट्रॉंग केल्याने कमी होऊ शकतात. आता कोअर मसल स्ट्रेंथन व्हायला किती वेळ लागतो? आपण एक कुठली एक्सरसाइज सुरुवात केल्यानंतर आपल्याला त्याचे चांगले इफेक्ट्स द्यायला साधारण 6 ते 8 आठवडे लागतात. पण 12 वीक्समध्ये तुम्हाला मेजर फरक जाणवायला लागेल. इनफॅक्ट 2 वीकमध्येच तुम्हाला लक्षात येईल की जी एक्सरसाइज करताना पहिल्यांदा तुम्हाला फार अवघड जात होतं किंवा ज्या वेळेला मसल शेक होत होत्या, हळूहळू ते शेकिंगसुद्धा कमी होतं. सो आपल्याला सुरुवात करायची आहे. सो आज आपण अगदी बेसिक एक्सरसाइजेस घेऊया, सोबत करायचे. आणि जितकं आपण ह्या बेसिक एक्सरसाइजेस रेग्युलरली करू तितकी आपली स्ट्रेंथ वाढत जाईल आणि नंतर मग आपण पुढच्या ॲडव्हान्स एक्सरसाइजेसमध्ये जाऊ शकतो. सो आपण सुरुवात करूया आता. बेसिक पहिला एक्सरसाइज जो आपल्याला करायचा आहे तो आहे आर्च आणि फ्लॅट. आर्च आणि फ्लॅट कसं करायचं याच्यासाठी डिटेल एक व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे, तुम्ही स्क्रोल करून तो व्हिडिओ बघू शकता. तर इन शॉर्ट आपल्या जे स्पाईन असतो, ह्या स्पाईनचे 3 मुवमेंट्स आपण करू शकतो. एक तर आहे न्यूट्रल, ज्याच्यामध्ये आपले थोडेसे बोट पाठीच्या खाली जातील. दुसरं आहे फ्लॅट, जिथे आपण खाली आपला बॅक, लोअर बॅकने जमीनला प्रेस करतो आहे, त्यामुळे तिथे हात जाणार नाहीत. आणि तिसरी पोझिशन आहे दॅट इज आर्च, तिथे आपण आपली कंबर लोअर बॅक इतकं वर करून घेतो की आपला हात पूर्णपणे खाली जाऊ शकतो. सो ह्या 3 बेसिक पोझिशन्स आहे, इथनंच आपल्या वर्कआउटची सुरुवात होते. तो पहिले फ्लॅट
आणि आर्च. सो सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेला कराल त्यावेळेला तुम्हाला थोडासा पेन जाणवू शकतो, कारण वर्षानुवर्ष आपण तो पार्ट यूजच करत नाही, त्याला आपण मूव्हमेंट करत नाही, त्यामुळे तिथले मसल जे असतात ते स्टिफ झालेले असतात. पण जसं जसं तुम्ही हळूहळू हे करायला लागाल ते मसल्सही तुमचे रिलॅक्स होतील, प्लस तुम्हाला लक्षात येईल की स्ट्रेंथही हळूहळू वाढत जाते आहे. आर्च, फ्लॅट. आता ज्यावेळेला आपण फ्लॅट करतो आहे त्यावेळेला हे सगळे मसल आपल्या कुठेतरी पोटामध्ये पंच मारत आहे तसे आपल्याला कडक करायचे आहे, आणि आपली युरिनची आणि आपलं लघवीची आणि संडाची जागासुद्धा आपल्याला आतमध्ये टाईट ओढून धरायची आहे. सो यांनी हे सगळे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतील आणि इथे टेन्शन येईल, आणि ह्या मसलवर जेवढा ताण येईल तेवढे ते मसल स्ट्रॉंग होत जातात. रिलॅक्स. मसल एकदा आपण टाईट केले की नॉर्मल ब्रिदिंग करायचं आहे. आर्च, फ्लॅट. खाली जमिनीला प्रेस करायचं आहे, किंवा इथे तुम्ही एखादा नॅपकिन किंवा टॉवेलसुद्धा यूज करू शकता. त्याला आपण जमिनीवर प्रेस करायचं आहे वरचे हे सगळे मसल टाईट करून. आर्च. जिथे पेन होत आहे तिथे थांबायचं, डीप श्वास घ्यायचा, त्या जागेवर ब्रीथ करायचं. आपोआप ती मसल तुम्हाला लक्षात येतं की रिलॅक्स होते हळूहळू. सो पेन हे बॉडीचं नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे, प्रोटेक्टिव्ह. ते आपल्याला अननेसेसरी अनवॉन्टेड मुवमेंट्स करू देत नाही. आर्च, फ्लॅट. आर्च, फ्लॅट. रिलॅक्स. न्यूट्रल स्पाईन आहे. आपल्याला आता पुन्हा ह्याचे रिपिटेशन्स करायचे आहेत. एक सेट आपण आणखी करणार आहोत आर्च आणि फ्लॅटचा. सो 2 सेट्स. सुरुवातीला तुम्हाला सोअरनेस जाणवू शकतो, हळूहळू तो सोअरनेस एक्झरसाईजसोबत कमी होऊन जाईल. सो फर्स्ट इज न्यूट्रल, त्याच्यानंतर आर्च करायचं आहे आपल्याला. सो पूर्ण माझे दोन्ही हात पाठीच्या खाली जात आहेत. आता खाली प्रेस करणार आणि जमिनीवर प्रेस केलं आहे. आता हे मसल सगळे कॉन्ट्रॅक्टेड आहेत. युरिनची आणि संडासची जागा आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि प्रेस करून आपल्याला ठेवायचं आहे. सो होल्ड इट फॉर 5 ब्रेथ्स. 1, 2, 3, 4, 5. स्लोली रिलॅक्स करू आर्च पोझिशनमध्ये जायचं. पुन्हा एकदा आपण होल्ड करूया. सो प्रेस डाऊन आणि होल्ड. 5 ब्रेथ्स. गुड. रिलॅक्स. 1 लास्ट टाईम. दा शेवटच्या वेळी आपण करूया. होल्ड करायचं आहे 5 ब्रेथ्स. सो 1. ज्यावेळेला ब्रीथ आउट करतो आहे त्यावेळेला सुद्धा मसलचं टेन्शन मेंटेन करायचं. ब्रीथ आउट करताना मसल रिलॅक्स नाही करायचे आपल्याला. रिलॅक्स. न्यूट्रल स्पाईन. आर्च नाही करायचं आहे, न्यूट्रल स्पाईनवर रेस्ट करायचं आहे. सो वन्स यू ब्रीथ, ज्यावेळेला आपण डीप ब्रीथ करतो त्यावेळेला ते मसल ॲक्च्युली रिलॅक्स होतात. सुरुवातीला जेव्हा आपण समजा हा ओढायचा प्रयत्न केला तर बॉडी रेजिस्ट करणार, पण तुम्ही जर त्याला कंट्रोल हळू थोडं डीप ब्रीदिंग करून तुम्ही जर करायचा प्रयत्न केला तर तो जॉईंटची मुवमेंट ऑटोमॅटिकली किंवा मसलची रेंज जी आहे
ती ऑटोमॅटिकली वाढते. सो वी हॅव टू लर्न टू रिलॅक्स आर मसल्स. सो कुठली एक्सरसाइज करताना खूप घाईघाईत करण्यापेक्षा जितकं शांततेत आपण करू तितके त्याचे बेनिफिट्स आपल्याला जास्त होतील. मग होल्ड करून आपण जेव्हा करू त्यावेळेला मसल जास्त स्ट्रॉंग होते. सो याचंच कंटिन्युएशन सेकंड एक्सरसाइज आहे. पाय आपल्याला 90 डिग्री हवेत ठेवायचे आहेत आणि खाली प्रेस करायचं आहे. सिम्पल, बस होल्ड करायचं आहे. प्रेस करायचं आहे आणि होल्ड करायचं, पाय हवेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगेन स्लोली पाय खाली ठेवायचा. सो सिम्पल आपल्याला आपल्या कोर मसलनी पाय वर करून खाली प्रेस करायचं आहे. आपण पुन्हा एकदा करूया. 10 काउंट करू शकता किंवा 5 ब्रेथ्स करू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. सो हळूहळू हा तुमचा टाईम ऑटोमॅटिकली वाढत जाईल. सो आपल्याला पहिले आर्च करायचं, फ्लॅट करायचं, पाय लिफ्ट करायचे, पाय 90 डिग्रीज घ्यायचे आहेत. हे आणि हे असे पोटावर किंवा असं नाही करायचं आहे. पाय 90 डिग्री आणि कोर मसल्स टायटन. आपले पेल्विक फ्लोअर मसल्स जे आहेत ते आपल्याला पुन्हा हातमध्ये ओढून घ्यायचे आणि 5 ब्रेथ हाई पोझिशन मेंटेन करायचे. 1 2 आणि सेम टाईम आपल्याला खाली प्रेससुद्धा करायचं आहे. सो तुम्हाला लक्षात येईल सगळे मसल्स मूव्ह हालायला लागतील. 5 गुड. स्लोली मसल डाऊन करायचं. स्लोली पाय डाऊन आणि न्यूट्रल आर्च. न्यूट्रल. आता थोडेसे हात माझे जात आहेत. इट इज नॉट हाय की दोन्ही हात जातील. बट लास्ट टाईम सेम एक्सरसाइज आपण पुन्हा एकदा करूया. सो आर्च करायचं, फ्लॅट करायचं, पाय वरती घ्यायचे. ओके. आणि हे सगळं कॉन्ट्रॅक्ट करून ओढायचं. लघवीची जागासुद्धा आतमध्ये ओढायची आणि 5 डीप ब्रेथ्स. सेम टाईम आपल्याला लोअर बॅक मसल खाली जमिनीत प्रेस करायचे आहे. सो इट इज अ फ्लॅट आणि फ्लॅटला आपल्याला प्रेशर लावायचं आहे. स्लोली रिलॅक्स. पाय खाली टेकवायचे आणि रिलॅक्स व्हायचं. आता मी प्रत्येक वेळा एक्सरसाइज करताना माझ्या पोटाला हात का लावते. आता हे माझे मसल्स अगदीच लूज आहेत, पण मी ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट करते त्यावेळेला ते टाईट होतात. जर मी हात लावत राहिले तर मला कळतं की ते लूज होत आहेत का. सो तुम्ही हे आपण जर करत राहिलो तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्या वेळेला मसल रिलॅक्स आहेत. आता हे मसल रिलॅक्स आहेत, सो हात पोक होत आहेत. अदरवाईज टाईट केलं तर हात त्यात जात नाही. सो मला लक्षात येतं की माझे मसल्स करेक्ट ॲक्ट करत आहेत की नाही. याचंच प्रोग्रेशन आपल्याला तिसरी एक्सरसाइज करायची आहे. सो यामध्ये आपल्याला काही रिपिटेशन्स करायचे. सो पहिले आर्च करायचं, त्याच्यानंतर आपण फ्लॅट करून पाय लिफ्ट करायचे. ओके. आणि पाय जो आहे आपल्याला हा खाली टॅप करायचा आहे. 1 2 खाली बॅकला डाऊनवर्ड प्रेशर एक्सर्ट करायचा. बॅक तुमची राऊंड होता कामा नाही, बॅक प्रेसच राहिली पाहिजे आणि आपल्याला ते रिपिटेशन्स करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सुरुवातीला 5 किंवा 10 रिपिटेशन्सही तुम्हाला खूप अवघड जातील, कारण ओनली रिझन इज त्याच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ नाही आहे. सो ज्यावेळा स्ट्रेंथ डेव्हलप होणार त्यावेळेला नॅचरली आपल्याला आपला होल्डिंग टाईम, आपले रिपिटेशन्स ऑटोमॅटिकली वाढत जातात. सो याच एक्सरसाइजचा 10चा आपण पुन्हा एक रिपिटेशनचा सेट करणार आहोत. ओके. सो पाय आपल्याला बॅक आर्च, खाली प्रेस करायची, फ्लॅट मसल सगळे कोर टाईट. हळूच पाय लिफ्ट करायचे
मसल खाली बॅकला खाली प्रेस करत राहायचं आणि डीप ब्रीद इन ब्रीद आउट नॉर्मली करत 2 3 4 5 6 7 8 9 10. Relax. Okay. One last set. 10 repetitions. Up. आर्च करायचं, खाली प्रेस करायचं, फ्लॅट करायचं आणि पाय लिफ्ट करायचे. बॅकने खाली प्रेस करत राहायचं. युरिनची आणि आपली जी ॲनस आणि ह्याची जागा असते पेल्विक फ्लोअर ते आतमध्ये ओढून घ्यायचं आणि टॅप करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay. Relax. नेक्स्ट एक्सरसाइज. यासाठी आपल्याला हातावेत घ्यायचे. आता आपल्याला कोरचा कंट्रोल आलेला आहे बऱ्यापैकी. सो पायवर घ्यायचे, हातवर घ्यायचे, बॅकने पुन्हा खाली प्रेस करायचं आहे आणि आपल्याला आता पाय जो आहे तो एक्सटेंड करायचा आहे खाली. आणि ज्या वेळेला आपण पाय एक्सटेंड करतो आहे तो फक्त आपल्याला होल्ड करायचा आहे. आता आपण पहिले टॅप केलं ना खाली, आता आपल्याला टॅप नाही करायचं आहे. आता आपल्याला फक्त पाय एक्सटेंड करायचा आणि पुन्हा वापस घ्यायचा. दुसरा पाय पण एक्सटेंड करायचा, पुन्हा वापस घ्यायचा. हे सगळे एक्सरसाइज करताना लोअर बॅकला खाली प्रेस करत राहणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आठवण आली त्या वेळेला प्रेस करा. प्रेस केल्यानंतर ॲक्च्युली स्ट्रेन तुम्हाला लक्षात येईल की जास्त येतो आहे. तर सीझरनंतर ज्या महिलांचे पोट सुटायला लागतात, जे म्हणतात की सिझरिनमुळे आमचं पोट निघालं आहे, ॲक्च्युली ते मसल विकनेसमुळे असतं. आणि ह्या सिम्पल घरच्या घरी करता येणाऱ्या एक्सरसाइजेसनी आपलं लोअर ॲबडॉमेनसुद्धा मसल जर कॉन्ट्रॅक्ट व्यवस्थित झाले, जर स्ट्रॉंग व्यवस्थित झाले, तर तुम्हाला तिथे टाईटनेस येऊन तुमचं पोटसुद्धा आपोआप कमी व्हायला लागतं. आणि लोअर बॅकचे प्रॉब्लेम्स कमी होतील. लोअर बॅक पेन फार कॉमन आहे, कारण दिवसभराचा सगळा स्ट्रेस त्या लोअर बॅकवर असतो. सगळे मेजर मसल इथे आहेत आणि तेच नेमके वीक पडतात आपले. सो 1 मोर राऊंड. फ्लॅट, आर्च. हाताने हात आपण सपोर्ट घेऊ शकतो किंवा खाली ठेवू शकतो, व्हॉट एव्हर इज कम्फर्टेबल. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Relax. आणखी याचा एक सेट करूया, थर्ड सेट. कारण आपण रिपिटेशन्स अगदीच 5-5 करतो एका पायाचे, म्हणून आपण सेट्स जास्त घेतो आहे. सो इट इज ओके. एक्सरसाइज केल्यानंतर थोडेसे कोर मसल पेन झाले तरीही हरकत नाही. सो पहिला आर्च, फ्लॅट, लिफ्ट लेग्स आणि 1. जेवढं जास्त वेळ होल्ड कराल तेवढं तुम्हाला स्ट्रेन जास्त जाणवेल. 2. त्याच्यामुळे हळू करायचा एक्सरसाइज. माझ्या सगळे मसल शेक होत आहेत. 3
8 9 10. सुरुवातीला आपल्याला जरी डिफिकल्ट जात असलं तरी विथ टाईम आणि विथ आपण जसं जसं करतो तसं तसं स्ट्रेंथ वाढत गेले की ऑटोमॅटिकली आपल्याला त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. सो एक्झरसाईजचे दिस वॉज फर्स्ट पार्ट ऑफ कोर एक्झरसाइजेस. आपण आणखी याच्यामध्ये पुढचे पार्ट्सही मी अपलोड करेन हळूहळू. पण एक्झरसाईज केल्यानंतर आपल्याला काय असतं की लगेच वजन कमी झालं पाहिजे किंवा लगेच माझा शुगर कमी झाला पाहिजे किंवा इमिजिएट बेनिफिट्स हवे असतात. सो एक्झरसाईजचे फिजिकल बेनिफिट्स दिसायला साधारण आपल्याला एक 6 आठवडे ते 8 आठवडे दिसायला आपल्याला तेवढा वेळ त्याला द्यावा लागतो. पण एक्झरसाईजचे इमिजिएट बेनिफिट्स खूप जास्त आहे ज्याच्यावर आपण युजली फोकसच करत नाही. मग एक्झरसाईज करण्याचे इमिजिएट बेनिफिट्स काय आहेत तर माझा मूड चांगला राहतो, मला फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं, माझे स्ट्रेस लेवल कमी होतात. जी थिंकिंग प्रोसेस रिपीटेड ओव्हर थिंकिंग ड्राईव्ह असते किंवा आपण रिपीटेडली एकच एक गोष्टी विचार करत राहतो, या विचारांना ब्रेक देण्याचं काम एक्झरसाईज करतं. सो एक्झरसाईजचे जे फिजिकल बेनिफिट्स आहेत जे आपल्याला दिसायला हवेत किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स आपण म्हणतो ते सगळे तर लॉंग टर्म इफेक्ट्स आहेत, 2 महिने 3 महिन्यानंतर दिसतील. पण एक्झरसाईजचे जे मेंटल बेनिफिट्स आहेत ते आपल्याला इमिजिएटली लक्षात येतात. इनफॅक्ट तुमच्या पार्टनरसोबत किंवा आपल्या कलिगसोबत किंवा आपल्या जवळच्या लोकांसोबतचं इंटरॅक्शनसुद्धा आपलं सुधारतं. सो या गोष्टींवर आपल्याला फोकस करायचं आहे. आज जे पेन आपल्याला होतं आहे दॅट इज आपण मसल वापरले आहेत म्हणून होतं आहे. आणि जिथे दुखतं आहे तिथे बॉडी तुम्हाला हेच सांगते आहे की हा पार्ट वीक आहे आणि आपल्याला तो स्ट्रेंथन करायचा आहे. सो मला दुखतं आहे म्हणून सोडून देऊ नका किंवा मला त्रास होतो म्हणून मी हे करू शकत नाही म्हणून मला करता येणार नाही हे निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका. जास्तीत जास्त आपल्याला जेव्हा वर्कआउट्स आपण रेग्युलरली करत जातो तुम्हालाच लक्षात येईल की त्या तुमच्या स्ट्रेंथमध्ये किती फास्ट आणि किती मोठा फरक पडायला लागतो. सो एक्झरसाईजचे लाँग टर्म बेनिफिट्स आहेतच पण आपल्याला शॉर्ट टर्म बेनिफिट्सवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे कारण ते मेंटल बेनिफिट्स आहेत. आणि जनरली फिजिकल बेनिफिट्सविषयी बोललं जातं पण मेंटल बेनिफिट्सविषयी जास्त बोललं जात नाही. सो आपल्याला एक्झरसाईज केल्याच्या आधी कसं वाटत होतं किंवा रात्री झोपताना कसं वाटत होतं आणि सकाळी उठल्यानंतर एक्झरसाईज केल्यानंतर कसं वाटतं आहे या गोष्टीवर 5 मिनिट बसून फक्त आत्मचिंतन करा, विचार करा, तुम्हाला काय फिलिंग्ज येत आहेत ते फील करा. कारण ज्यावेळेला मसल कॉन्टॅक्ट होतात त्यावेळेला हॅपी हॉर्मोन्स रिलीज होत असतात. तर हे हॉर्मोन्स तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं फिलिंग देतं, एक पीस ऑफ माइंड देतं. याच्यावर नक्की फोकस करायला शिका कारण ज्याला हे चेंजेस अनुभवता येतात तो आयुष्यामध्ये एक्झरसाईज कधीही सोडत नाही. स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच.